आज मी आहे वायाळ शिवारामध्ये. त्या वायाळ शिवारा म्हणजे जळगाव जामोद पासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर हे वायाळ शिवार आहे, की जे ज्या ठिकाणी समाधान भाऊ नानकदे यांचं स्वतःचं शेत आहे. या शेतामध्ये अगदी रोड टच असल्यामुळे याचा फायदा समाधान नानकदे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने उचललेला आहे. जळगाव दामोद पासून 4 किलोमीटर आणि मध्य प्रदेशमध्ये जाणारा हा रस्ता प्रहानपूर, या रस्त्यावर समाधान भाऊंनी काही दिवसापूर्वी एक साधीशी रसवंती लावली. आणि रसवंती लावल्यानंतर त्याला त्या व्यवसायाला जरा बरी परिस्थिती झाल्यामुळे पुन्हा त्यांचा व्यवसायातला अजून उत्साह वाढला. मुलं हाताशी आले आणि त्यामुळे काहीतरी आपण आपल्या शेतातच काहीतरी शेतीला जोडधंदा करावा म्हणून समाधान भाऊंनी इथे जोडधंदा सुरू केला आहे. आणि यात आत्ता आत्ता तर त्यांचं ते चटणी भाकर किंवा आपलं कळण्याची भाकर आणि साधी भाकर आणि सोबत ताक वगैरेचं हे हा मेनू जळगाव जामोद आणि परिसरात नव्हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतका प्रसिद्ध झालेला आहे की दूरदूरून या ठिकाणी लोक येतात. समाधान भाऊ, तुम्ही या ठिकाणी या शेतीमध्ये शेती करत असताना हा व्यवसाय तुम्हाला कसा करावा वाटला? नमस्कार. आपण आमच्या शेतामध्ये आले आणि आमच्याशी समजा 2 शब्द बोलण्याची आपण इच्छा व्यक्त केली, त्याबद्दल खूप खूप आभारी. धन्यवाद. साहेब, हे माझं स्वतःचं एक 4 एकर जमीन आहे. बरं. त्याच्यामध्ये संत्रा आहे, काही केळी आहे, कांदा आहे, असे दरवर्षीच मी पारंपरिक पिकं घेत असतो. 2020 मध्ये थोडासा अपघात झाला, त्यामुळे हात आणि पाय थोडासा म्हणजे फ्रॅक्चर झाला. त्यामुळे पहिल्यासारखं शेतीमध्ये काम करणं जमत नाही आम्हाला. तर त्याच्यानं मी म्हटलं की चला काहीतरी आपण जोडधंदा करू. तर पहिले आम्ही रसवंती टाकली. रसवंती टाकल्यानंतर तेव्हा ऊस आपल्या घरचाच होता का? हा, त्यावेळेस ऊस आपला घरचाच होता, शेतातलाच ऊस होता. बरोबर. आणि रसवंती 6व्या महिन्यामध्ये पाऊस आला की रसवंती बंद पडते. बरोबर. मग आता काय करावं म्हणून आम्ही त्यालाच कळण्याची भाकर, कळी, ठेचा हा असा शेतीला जोडधंदा आम्ही चालवतो. तुम्हाला या धंद्यामध्ये म्हणजे नेमकं हे कळण्याची भाकर किंवा ते तुमच्याकडे मिरचीची भाजी वगैरे जे असते हे याच्यात तसा उत्साह कसा का वाटला की काही लोक तुमच्याकडे आले होते किंवा काय? बरोबर आहे. आमच्या जळगाव जामोदमध्ये एक सायकल ग्रुप आहे, खूप मोठा सायकल ग्रुप आहे, 30 ते 35 लोकांचा. त्याच्यामध्ये सगळे सुशिक्षित डॉक्टर लोक, आपले डॉक्टर आदित्य जाधव आहेत, डॉक्टर कपले आहेत, डॉक्टर सिरेकर, बरीचशी कंपनी आहे. तर त्याच्यामध्ये आमच्या त्या ग्रुपमधल्या एका मित्राचा वाढदिवस होता. सुनील ठाकूर आमचा मित्रच आहे. त्याचा एक समजा वाढदिवस होता. त्यांनी माझ्यासमोर ह्या स्पॉट वगैरे पसंत आला की काकाले आपला वाढदिवस आहे आणि कसं करायचा, काय करायचा. मग सर्वात पहिले मला सुनील ठाकूर यानं उडदाची डाळ, ज्वारीची भाकर हे ऑर्डर दिली. बरं. आणि तिथून या गोष्टीला सुरुवात झाली. कारण की मग ते उडदाची डाळ, ज्वारीची भाकर हे सर्व ग्रुपलाच पसंत आलं. आणि ते त्यांच्यात मग सुरुवातल्या ऑर्डरी चालू झाल्या. मग ते एकमेकाला सांगायला लागले, मग आम्हाला भाकरी मागायला लागले. आम्ही बोर्डच लावून दिला. आणि आज या आमची जे कळण्याची भाकर, कळी, ठेचा या उद्योगाले खूप भरभराटी आलेली आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी मग आता कळण्याची भाकर, कळी, ठेचा चालू झाला. महिन्याचा आम्हाला 4 क्विंटल ज्वारी भाजते. हे महत्वाची गोष्ट. खरं म्हणजे एखाद्या या छोट्याशा व्यवसायामध्ये महिन्याकाठी 4 क्विंटल ज्वारीच्या भाकरी विकल्या जातात. याचं काय नेमकं सांगता येईल? म्हणजे तुमच्या भाकरीमध्ये असा कोणता एक हे आहे की लोकांना एवढं तुमच्या भाकरीचं आकर्षण आहे? बरोबर आहे. आपण जे भाकर बनवतो ते चुलीवरली आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये समजा उडद आहे, बाजरा आहे, ज्वारी आहे, असं सर्व प्रकारचे आपण कडधान्य घेतो आणि त्याचं पीठ तयार करून त्याची भाकरी बनवतो. त्यामुळे त्याची जे चव आहे ते वेगळी आहे. त्याकरता मग आता उद्योग तर भरभाटीला आलाच. मग दरवेळेस जळगावातून दळण आणणं शक्य होत नव्हतं. त्याकरता आम्ही स्वतःची एक चक्की सुद्धा टाकू. आता आहे आपल्या इथं. आम्ही स्वतःची चक्की आम्हाला टाकावं लागली. म्हणजे चक्की आमची घरचीच, भाकरी करणारी आम्ही सारे घरचेच. आणि असं आमचं या व्यवसायामध्ये तुम्हाला मी आता पाहिलं की आपल्या अर्धांगिनी ह्या सुद्धा तुम्हाला मदत करतात. तुमची म्हातारी आई सुद्धा अत्यंत तुम्हाला यामध्ये हिरिरीनं सहभागी असते. तुमचे चिरंजीव सुद्धा सहभागी असतात. बरोबर. आपल्याला आपल्या पत्नीचा कसा सहभाग लागला याच्यामध्ये? कसा आता भाकरी करायसाठी तर महिलाच लागेल. बरोबर.
आणि महिला म्हटल्यानंतर मजूर भेटणं मुश्किल झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे हा व्यवसाय पाहून हम्म. पत्नीचाही उत्साह वाढला, बरोबर. आईचाही उत्साह वाढला हा हा हा. आणि ते स्वतःच आणि भाकरी करतात. तुम्हाला 2 मुलं आहेत, हो. ते काय करतात? 2 मुलं तर एक मुलगा तर समजा तो ट्रॅक्टर मेकॅनिक आहे. बरं, ITI वगैरे करतात? आयटीआय वगैरे होला त्याचा, तो ट्रॅक्टर मेकॅनिक आहे. हा. तो आताही कोणत्याही समजा ट्रॅक्टर गॅरेजवर गेला तर त्याला ट्रॅक्टर गॅरेजवाला 25,000 रुपये महिना देऊ शकते. देऊ शकते. बरोबर. आणि तो होता पण हा हा आपले अग्रवालजीचं हे शोरूम आहे तिथं होता पण. हा हा परंतु हा व्यवसाय जेवढा जसा प्रगतीवर हा हा पाहून हा हा हा. आणि दुसरा मजूर ठेवायला मला परवडत नाही. बरोबर. त्यामुळे तो मलाही मदत करते. हा हा. आणि इथं जर कोणाचं ट्रॅक्टर आलं फावल्या वेळा तर मग फावल्या वेळात तो कोणाचं ट्रॅक्टर पण ते इथं दुरुस्त करून देते. म्हणजे शेतीला जोड धंदा धरतानाच खरं म्हणजे जी जीवनसाथी असते त्यांनी सुद्धा चांगली मदत केलेली आहे. आई मदत करते, तरुण मुलं झाले, व्यावसायिक आहेत, त्यांनी सुद्धा मदत केली. तुम्ही या व्यवसायामध्ये तुम्हाला असा काय उत्साह वाटतंय की आपल्या पतीने हे सुरू केली भाकर भाजी वगैरे, तुम्हाला काय वाटते? चांगलं वाटतं ना. मग तुम्ही दिवसभर हे लोक येतात, त्यांना भाकरी करून देता आणि चक्की स्वतःची आहे वगैरे वगैरे, यातून उत्पन्नाचं कसं आहे वाटते तुम्हाला? उत्पन्न चांगलं आहे. आता ही शेती तुमचीच आहे, शेतीला जोडधंदा इथंच आहे, शेतात इतर कामही करता येतात, त्यामुळे चांगलं आहे ना. उत्पन्न भरपूर. उत्पन्न एकंदरीत या उभयतांना या व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळत असल्यामुळे साहजिकच हे कुटुंब सुखी आहे. महिन्याचा जवळपास महिन्याची काय परिस्थिती राहील, काय महिन्यात उत्पन्न नेमकं काय सांगण्याचा? महिन्याचा जर कदा आपण विचार केला तर 1.5 ते 2.5 लाखाचं टर्नओव्हर काय आमचं. खूप सुंदर. म्हणजे एक पारंपरिक व्यवसाय की जे अलीकडे लोक आता विविध अन्न किंवा हॉटेलचे खाण्याऐवजी हे एक चांगलं जेवण या ठिकाणी आणि तेही निसर्गरम्य वातावरण जेवतात. दादा तुला काय सांगता येईल? या व्यवसायाबद्दल जर हे केलं तर आपण खूप छान व्यवसाय आहे हा. आणि मी पहिले गॅरेजवर बाहेर काम करायचो. बरं. त्यानंतर इथं बाबांनी माझ्यासोबत चर्चा केली आणि म्हणत होते की हा व्यवसाय आपल्याला चालू करायचा आहे. तर मी सांगितलं बाबाला की माझा पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला, तुम्ही चालू करू शकता. त्यानंतर बाबांनी व्यवसायात मी पण सुद्धा पाऊल टाकलं व्यवसायात. त्यानंतर भाकरी चालू केल्या आम्ही न. त्यानंतर बरेच गिरायका आमचे हे झाले, कव्हर झाले. त्यानंतर पीठ गिरणी टाकली आम्ही. एकंदरीत या व्यवसायामुळे या कुटुंबामध्ये शेतीला जोडधंदा बऱ्याच लोक निवडत असतानाच समाधान भाऊंनी आपल्या संपूर्ण कुटुंब या व्यवसायामध्ये गुंतलेलं आहे. आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेलं शेत असल्यामुळे त्यांच्यासाठी एक चांगली पर्वणी इथे लागलेली आहे. त्यामुळे निश्चितच या परिसरातील नव्हे 2-3 तालुक्यातून दररोज इथे शेकडोच्या संख्येने लोक येतात आणि महिन्याकाठी 4 क्विंटल धान्याची भाकरी या ठिकाणी दिली जाते. हा एक चांगला उत्तम असा व्यवसायाने सुरू केला आहे. समाधान भाऊ, आपल्याला अजून असे काही बरेचसे लोक आहेत की ज्यांना व्यवसायामध्ये अजून हे नाही किंवा व्यवसायामध्ये त्यांना करता येत नाही, त्या लोकांना आपण काय मार्गदर्शन करा? हा व्यवसाय करत असताना सर्वात पहिले तर म्हणजे स्वतःची मानसिकता लागेल. बरोबर. तसे त्या मुलांना त्यांची जी मानसिकता आहे ते तयार करायला पाहिजे आणि प्रत्येक तरुण मुलांना थोडं व्यवसायाकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा व्यवसायामध्ये यायला पाहिजे, असं माझं मत आहे. मी अलीकडे बरेचसे विद्यार्थी असतात, मुलं असतात, लग्नाच्या अडचणी असतात, त्यामुळे शिकतात कमी, त्यामुळे व्यवसायात कमी पडतात किंवा मुलं मुलीवाले म्हणतात की मुलगा काय करते वगैरे वगैरे. आता तुमचे दोन्ही चिरंजीव इथं आहेत, या व्यवसायामध्ये अत्यंत चांगली प्रगती तुम्ही केलेली आहे. तशा तरुणांच्या बाबतीत काय सांगता येईल तुम्हाला? तरुणांच्या बाबतीमध्ये मी एकच सांगेल की तुम्ही जर समजा तुमचं शिक्षणाचं जे वय आहे तर तुम्ही पहिले शिक्षणाकडे लक्ष द्या. बरोबर. इथं तिथं तुम्ही बसू नका, टवाळखोर गोष्टी करू नका आणि कोणत्याही व्यवसायात तुम्ही स्वतःला गुंतून घ्या. निश्चितच व्यवसाय करताना कोणीही गोष्टीची लाज न ठेवता आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण आपलं कुटुंब आणि आपल्या सामाजिक स्वास्थ्य आपण सुद्धा चांगलं ठेवू शकतो, असं समाधान भाऊचं म्हणणं आहे. एकंदरीत समाज भाऊंच्या प्रगतीचा आलेख बघितला असता अत्यंत चांगला व्यवसाय समाधान भाऊंनी या जळगाव जामोद तालुक्यामध्ये सुरू केलेला आहे की जे जळगाव जामोद आणि संग्रामपूर शेगाव या 3-4 तालुक्यामधून एकमेव असं हे भाकर भाजी केंद्र किंवा भाजी चटणी आणि कढी अशा पद्धतीचं हे केंद्र सुरू झालं आहे. निश्चितच यापुढे आगामी काळात यांच्या व्यवसायाला चांगली भरभराट येईल. आम्ही सुद्धा काल या ठिकाणी आस्वाद घेतला आणि आज सुद्धा समाधान भाऊसोबत आस्वाद घेण्याची इच्छा आहे. त्याबद्दल समाधान भाऊ तुम्ही आम्हाला
चांगली अशी माहिती दिली. अजून बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा चांगली मार्ग दिली. त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन नितीन ढगेसह प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, जळगाव जामोद.